अहो मंडळी, आज काय खायचं स्पेशल? तर चला मित्रांनो, आज खाऊया मस्त धाबा स्टाईलचं पालक पनीर. हा मित्रांनो, पालक पनीर असं पालक पनीर बनवतो ना, मस्त विदर्भाच्या फॅशनमध्ये बिलकुल एक नंबर की त्याची चव लागणार आहे बिलकुल खतरनाक. तर बघू शकता मित्रांनो, काय एक नंबर पालक पनीर झालं होतं. तर चला मित्रांनो, वेळ न करता चला आपण रेसिपी स्टार्ट करू. तर चला मित्रांनो, इथं मी घेतला गंज. गॅस ऑन करतो. गंजातनी ठेवलं पाणी अशासाठी ठेवलं बाबा, कारण पालक आपल्याला घ्यायची आहे उकडून, आहे ना, कारण पालक पनीर बनवून राहिलो आपण, त्यासाठी तर पालक आपल्याला उकडून घ्यायची आहे. तर बघू शकता इथं मी छोट्या छोट्या पालकच्या गड्ड्या घेतल्या. इथं हैदराबादमध्ये ना इकडे अशाच उली पालकच्या गड्ड्या बांधून देत असतात. ते उली देतात, 20 रुपयात 4. तर हे पालक ना व्यवस्थित मी साफ करून घेतो. काही याच्यात घासघूस काही असेल तर साफ केल्यानंतर मस्त हे पालक उकडून घेऊ आपण, आहे ना. तर मी बघू शकता जे काही डंटल त्याचे जे एक्स्ट्रा होते ना ते कट करून धुवून घेतली. तर आता आपण हे पालक या गंजातनी मस्त उकडून घेऊ. फक्त 5 मिनिट उकडून घ्यायची आहे. जास्त उकडत बसायची गरज नाही आहे. फक्त 5 मिनिट असं उकळायचं ना की त्याचा कलर बी हा गेला नाही पाहिजे. अशी पालक आपल्याला उकडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. तर 5 मिनिटातच हे बिलकुल टाकणे आणि पालक काढून घेणे. 5 मिनिट फक्त ठेवू द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. तर 5 मिनिट झाले. आता हे पालक आपली मस्त व्यवस्थित शिजलेली आहे. तर हे काढून घेऊ एका बाउलमध्ये काढल्यानंतर मस्त आपण मिक्सरमधून काढून घेऊ. तर बघू शकता मित्रांनो, अशी पालक आपल्याला शिजून घ्यायची आहे. 5 मिनिटच फक्त पाण्यात उकडू द्यायची आहे ते, आहे ना, जास्त उकडत बसायचं नाही. तर बघू शकता. तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यातून मस्त बारीक करून घेऊ. बघा, कलर बी चेंज झाला नाही आहे आणि पालक बी व्यवस्थित शिजली. तर असंच आपल्याला शिजून घ्यायची आहे पालक. तर याच्यामध्ये मी 3-4 मिरच्या टाकल्या मस्त हिरव्यागार. आता हे आपण मिक्सीमधून मस्त व्यवस्थित बारीक करून घेऊ. तर अशी शिजवायची ना पालक की त्याचा कलर बी गेला नाही पाहिजे आणि हिरवगार मस्त ते मिश्रण हे मस्त हिरवगार दिसलं पाहिजे, आहे ना. त्यासाठीच म्हणतात पालक पनीर. तर चला मित्रांनो, आता मिक्सीमधून मस्त पालक हे मी बारीक करून घेतली आहे. तर बघू शकता मित्रांनो, इथं मी अमूलचं 250 ग्राम पनीर घेतलेलं आहे. बस झालं व बिचारे, बस झालं ना. करणं मुकडानं रेसिपी सगळे आपली यूट्यूब फॅमिली पाहून राहिली रेसिपी. बस झालं आता. तर चला मित्रांनो, हे जे पनीर आहे ना याला मस्त छोट्या छोट्या पीसमध्ये आपण कट करून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पीसेस कट करू शकता. तर असे मस्त छोटे मस्त पीस करून घेऊ. तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक जरूर करा आणि बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे मी व्हिडिओ टाकीन ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जातील. अशाच छान रेसिपीसाठी तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं मी 2 कांदे घेतले. कांदा मस्त बारीक कट करून घ्यायचा आहे. इथं मी काही कांद्याची पेस्ट वगैरे काही करत नाही. त्यासाठी मस्त बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे. डायरेक्ट मस्त तेलातच आपण हा कांदा व्यवस्थित फ्राय करू. तर त्यासाठी मस्त बारीक कांदा हा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा तर बाई लयच पाहिजे आहे बाई ना, भयंकर डोळ्यातनी चालला. मी काही लढून नाही राहिली बरं. ते कांदा नाही ना, कांदा डोळ्यात चालला म्हणून ते पाणी उरायला, नाही तर मनसान बाईचं जीवावर आलं रेसिपी बनवणं म्हणून बाई रडू राहिली. तसं काही नाही आहे ना. इथं मी 2 टोमॅटो घेतले. टोमॅटो बी मस्त आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत. तर चला मित्रांनो, आता आपण तयारी करू मस्त तडका मारायची. तर इथं मी कढई ठेवली. कढई गरम झाली. साधारणतः 3 ते 4-5 चम्मच असं मी तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर मस्त खडे मसाले मी टाकले. खडे मसाले बी मस्त फ्राय झाले. खडे मसाले फ्राय झाल्यानंतर मस्त 1 चम्मच जिरं टाकू. जिरं टाकल्यानंतर जो कांदा आपण कट केला होता तो याच्यामध्ये टाकू. व्यवस्थित कांदा हा फ्राय करू. कांदा जास्त कच्चा बी राहिला नाही पाहिजे, कारण आपण पेस्ट केलेली नाही आहे ना. तर त्यासाठी कांदा व्यवस्थित हा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशाच न्यू रेसिपीसाठी तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, इथं मी लसूण अद्रकची पेस्ट टाकली. मस्त लसूण घेतला होता, अद्रक घेतला होता. चांगला मस्त खलबत्त्यात कुटून ते पेस्ट आपण याच्यात टाकलेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि जे टोमॅटो आता जे कट केलं होतं ते पण आपण याच्यात
फ्राय करून घेऊ व्यवस्थित. टोमॅटो असे व्यवस्थित होऊ द्यायचे ताकी ते कच्चे राहिले नाही पाहिजे. तर थोडंसं मीठ टाकते मी याच्यात 1 चम्मच, कारण मीठ टाकल्यानंतर जे कांदे टोमॅटो जे असतील ना ते लवकरात लवकर होऊन जातात. त्यासाठी मीठ हे टाकत जा तुम्ही बी भाजी बनवताना आहे ना, लवकरात लवकर होऊन जाते. तुम्ही बघू शकता. तर आपला कांदा टोमॅटो हे व्यवस्थित मसाला झालेला आहे. तर आता आपण जे पालकची जे पेस्ट केली होती ना ते पालक याच्यामध्ये टाकून देऊ. तर आता मेन आहे ना, लक्ष द्या, जेव्हा आपण पालक पनीर बनवतो ना तर हे पालकची पेस्ट आहे ना हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्या लागते. जोपर्यंत हे पालक ना तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यात मसाले घालायचे नाही. तेव्हाच या पालकचा जो बॅलेन्स जो असते ना तो एकदम स्थिर राहते. त्यासाठी हे पालक ना व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्या लागते. जोपर्यंत हे पालक एक साईड तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला मसाले घालायचे नाही. तर मित्रांनो बघू शकता आपला पालक व्यवस्थित फ्राय झालेला आहे. तर 1 चम्मच मी इथं हळद टाकली, 1 चम्मच धनिया पावडर टाकली, 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकली आणि चवीनुसार मस्त किचन किंग मसाला इथं मी टाकलेला आहे. तर व्यवस्थित हे मसाले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. जशी पालक घेतली तशी आपण फ्राय करून घेऊ हे मसाले. आता थोडंसं पाणी आपण याच्यात ॲड करू. जे मिक्सरमध्ये पाणी होतं ना तेच मी पालकचं पाणी टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर थोडंसं हे पालक पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित ते पालक आणखीन थोडीशी उकळी येईपर्यंत व्यवस्थित शिजू द्यायचं आहे ना. मग नंतर मस्त गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तर हे गरम पाणी मी ॲड केलं आहे याच्यात नाही, तुम्ही बघू शकता. आणि आता मस्त उकळी येलो, मस्त खतखत उकळी येऊ द्यायची आणि मग नंतर आपल्याला चांगली मस्त उकळी येऊ द्यायची. खतखत उकळी आल्यानंतर पनीर आपण त्याच्यात टाकून देऊ. तर बघू शकता मित्रांनो मस्त उकळी आली, खतखत उकळी आली भाजीले आणि त्याच्यात हा पनीर आपण टाकला. आणि आता मस्त व्यवस्थित आणखीन 5 मिनिट व्यवस्थित उकळी येऊ द्यायची भाजीले चांगली आणि पनीर बी व्यवस्थित शिजू द्यायचं त्याच्यात. आणखीन एक मस्त टिप्स आहे. तर मी इथं ना तडका दिला वरून. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, चांगला लसूण घेतला, तेल घेतलं आणि थोडीशी मिरची पावडर. तर हा तडका मी वरून मस्त टाकलेला आहे. तर तुम्ही बघू शकता काय झक्कास कलर आलेला आहे भाजीला आपल्या. आहा, एक नंबर, बिलकुल विदर्भाच्या फॅशनमध्ये. आहा, काय एक नंबर भाजी झाली होती ना राव, काय सांगू. आणि त्याच्यावर मस्त धनिया ना फेकून मारायचा आणि झाली ना राव मग आपली भाजी एक नंबर खतरनाक पालक पनीर विदर्भाच्या फॅशनमध्ये बिलकुल. आहा हा खतरनाक. चला घ्या मग खाऊन. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा. कमेंट करत जा, लाईक बी करत जा. लय मेहनत लागते बरं व्हिडिओ शूट करायला आणि तुमच्यापर्यंत पोचवायला लय मेहनत लागते. तर त्यासाठी म्हणतो व्हिडिओ लाईक करा, एक सुंदरशी कमेंट करा, तुमच्या मित्रात शेअर जरूर करा व्हिडिओ. आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, ताकी असे नवनवीन मस्त भन्नाट अशा विदर्भाच्या फॅशनमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील. तर बघू शकता मित्रांनो काय खतरनाक भाजी झाली ना राव. आहा हा, बिलकुल 3-4 पोळ्या तर शिल्लक खासान तुम्ही बिलकुल, याच्यात काही डाऊट नाही आहे ना. एक नंबर भाजी झाली. तर अशी जर भाजी खाल्ली तुम्ही तर मग काय वा, सेहत बनायला काही टाईम लागत नाही बरं. त्यासाठी म्हणतो आपले व्हिडिओ जरूर पाहायचे ना, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं. तर असेच न्यू व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आजचा व्हिडिओ समाप्त करू बा. परत भेटू एका झणझणीत चमचमीत विदर्भाच्या तडक्यामध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तयार राहा मस्त भन्नाट रेसिपी पाहायसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.